पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जवानांचं कौतुक केले। ऑपरेशन सिंदूरच्या वीर जवानांना सलाम करण्याची संधी मिळाली। वीर जवानांनी शत्रूंना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा दिली असं पंतप्रधान म्हणाले। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून हत्या केली, त्यामुळे 22 तारखेनंतर मी सैन्याला पूर्ण सूट दिली। वेळ तुम्ही ठरवा, लक्ष्य तुम्ही ठरवा असं मी सैन्याला सांगितलं असंही मोदी म्हणाले। शेकडो किलोमीटर आत घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचा दावाही त्यांनी केलाय। शत्रूंना आपल्याकडील शस्त्राची कल्पनाही नाही। सामर्थ्य वाढवण्यासाठी आत्मनिर्भर होणं गरजेचं आहे। दहशतवाद्यांना आम्ही सडेतोड उत्तर देणार असं देखील मोदी म्हणाले। आम्ही आता न्यूक्लिअरच्या धमक्या सहन करणार नाही। न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग बऱ्याच काळापासून सुरू आहे, पण आम्ही ते सहन करणार नाही असा इशारा मोदींनी पाकला दिलाय। रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही असं भारतानं ठरवलंय। भारतीय नद्यांचं पाणी शत्रूंना देणार नाही असा इशाराही मोदींनी दिलाय। सिंधू नदीच्या पाण्यावर भारतातील शेतकऱ्यांचा अधिकार आहे असंही मोदी म्हणाले। भारतावरचा दबाव अमान्य असून कुणाचीही दादागिरी सहन करणार नाही असा इशारा पंतप्रधान मोदींनी अमेरिकेला दिला। दिवाळीत देशवासियांना मोठं गिफ्ट देणार असल्याचं मोदींनी म्हटलंय। जास्त प्रमाणात आकारले जाणारे कर आता कमी केले जाणार आहे। आम्ही नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स घेऊन येणार। भारत तिसऱ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या मार्गावर आहे असं मोदी म्हणाले। यूपीआयचं भारतीय तंत्र जगात लोकप्रिय झाल्याचं मोदींनी म्हटलंय। भारताचा पैसा देशाबाहेर का जावा असा सवालही त्यांनी केलाय। चार लाख कोटींची कृषी उत्पादनं निर्यात झाली। शेतकऱ्यांनी देशाला स्वयंपूर्ण बनवलं असं पंतप्रधान मोदी म्हणाले। पशु लसीकरणासाठी 125 कोटी लसीकरण मोफत दिल्या आणि मागास क्षेत्रातील कृषी विकासाला प्रोत्साहन दिल्याचंही पंतप्रधान म्हणाले। शेतकरी, मच्छीमार आणि कामगार नागरिकांच्या हितासाठी मोदी भिंत बांधली गेली आहे। सरकारनं फायलींमध्ये नव्हे तर देशातील नागरिकांच्या जीवनात महत्त्वाचं काम करावं। सरकारी योजना पूर्वीही होत्या, आम्ही त्या सत्यात उतरवल्यात असं पंतप्रधान म्हणाले। मराठीसह काही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला असं पंतप्रधान म्हणाले। भारतीय भाषा टिकल्या पाहिजेत यासाठी प्रयत्नशील असल्याचंही मोदी म्हटले। मराठीसह काही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला तर माओवाद्यांच्या मुसक्या यावेळी आवळल्या गेल्या। माओवाद्यांचा प्रभाव होता तिथं आम्ही विकासाचा झेंडा फडकवलाय असा दावा मोदींनी केलाय। लाल किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक केलंय। आरएसएसनं 100 वर्ष राष्ट्राची सेवा केली। मी सर्व स्वयंसेवकांना नमन करतो असं मोदी म्हणाले। देशात क्रीडा जगताला विशेष प्रोत्साहन देण्यात येत आहे। खेळाडू आणि क्रीडापटूंना विशेष सहकार्य करू असं आश्वासन मोदींनी दिलंय। विकसित भारत हेच आमचं ध्येय आहे। अणुऊर्जा विकासात भारत अग्रेसर राहील असंही मोदींनी म्हटलंय। भारताची अंतराळ भरारी लक्षणीय आहे। अंतराळ संशोधनात अनेक भारतीय युवक अग्रणी असल्याचं म्हणत मोदींनी कौतुक केलं। पीएम स्वनिधी योजनेमुळे गरिबांना आर्थिक लाभ झाला। पीएम आवास योजनेमुळे 4 कोटी गरिबांना घरं मिळाली। सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या असं देखील पंतप्रधान म्हणाले। पंतप्रधान मोदींनी विकसित भारत रोजगार योजनेची घोषणा केली आहे। योजनेतून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील। खासगी क्षेत्रात युवकांना पहिली नोकरी मिळाल्यानंतर 15,000चं अनुदान देणार असंही मोदी म्हणाले। 2035 पर्यंत देशातील सर्व महत्त्वाच्या स्थळांना सुरक्षा कवच देणार, यासाठी मिशन सुदर्शन चक्र लॉन्च करणार असल्याचं मोदी म्हणाले। आता मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येईल। या वर्षाच्या अखेरीस भारतातील लोकांनी बनवलेल्या सेमीकंडक्टर चिप्स बाजारात येतील असं मोदी म्हणाले।
देशातील तरुणांमुळे आपण आता खेळणी निर्यात करतोय, तुमच्या कल्पना समोर आणा, मी तुमच्यासोबत उभा राहीन असं आश्वासन मोदींनी तरुणाईला दिलंय। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली गुणवत्ता सिद्ध करा असा सल्लाही त्यांनी दिलाय। आजच्या पिढीने समृद्ध भारतासाठी पावलं उचलली पाहिजे। देशाच्या विकासासाठी मी तुमच्या सोबत आहे। स्वतंत्र भारतासाठी अनेकांनी बलिदान दिले असं म्हणत त्यांनी युवकांना आवाहन केलंय। इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी आम्हीच बनवणार, भारतीयांनी मनात आणलं तर काही करू शकतात असंही लाल किल्ल्यावर मोदी म्हणाले। देशात लठ्ठपणा मोठ्या प्रमाणात वाढतोय, त्यामुळे तळलेले पदार्थ टाळा, जेवणात खाद्यतेल 10% कमीच वापरा असा सल्ला पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिलाय।